नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदियाचा देखील हा कॉलेज बघा। आणि ह्या कॉलेजला जर पहिल्या राऊंड मध्ये जर सीट हवी तुम्हाला तर तुमचं किती ऑल इंडिया रँक आणि किती एसएमएल लागणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि अजून जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचंय, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला काय करायचं या ठिकाणी जॉईन करायचंय। तर मित्रांनो या ठिकाणी बघा, जर तुम्हाला आमच्या सोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल बघा, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, तर यासाठी काय आमचं एक ऍप्लिकेशन आहे बघा। ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे बघा। मात्र 1999 प्लस जीएसटी मध्ये देखील तुम्ही काय करू शकता, प्रॉपरपणे आमच्यासोबत तुमची काउन्सिलिंग करू शकता। यामध्ये काय मिळणार तर यामध्ये डिटेल काउन्सिलिंग असणार बघा, कॉलेज लिस्ट बनवून दिली जाणार बघा तुमच्या मार्क्सच्या बेसिसवरती, रँक अँड कट ऑफ अनालिसिस असणार आणि स्पेशल गायडन्स असणार बघा लो मार्क कॅन्डिडेट साठी। ओके, आणि त्यानंतर लाईव्ह काउन्सिलिंग सेशन असणार आणि याच्या अतिरिक्त तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी देखील या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे। मित्रांनो लगेच निर्णय घ्यायचा आहे, आता काय करायचंय, जर काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल मित्रांनो तर लगेच काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि पटकन ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, आमच्यासोबत शामिल होऊन जा। ओके, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदियाचा कॉलेज बघा, कॉलेजचा फोटो बघू शकता देखील तुम्ही या ठिकाणी कसं आहे कॉलेज। ओके, त्यानंतर बघा या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचंय तर किती ऑल इंडिया रँक आणि किती तुमचा एसएमएल लागणार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तत्पूर्वी जर तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, तर बघा या ठिकाणी आपण कॅटेगरी वाईज बघतोय बघा, सगळे कॅटेगरी इथे मेन्शन केले आहे। राऊंड 1 चा लास्ट इयरचा क्लोजिंग एसएमएल, जर तुमचा एसएमएल या रेंज मध्ये येत असेल तर देखील तुम्हाला या ठिकाणी हा कॉलेज का होऊ शकतो, गोंदियाचा अलाउड होऊ शकतो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज। ओके, त्यानंतर तुमचा जर ऑल इंडिया रँक या रेंज मध्ये येत असेल मित्रांनो तर देखील तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये काय भेटू शकते, 2025 मध्ये सीट भेटू शकते। ओके, तर बघा ओपन साठी या ठिकाणी जर विचार केला तर तुमचा जो क्लोजिंग एसएमएल होता लास्ट इयरला पहिल्या राऊंडला किती होता, 2720 आणि या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया रँक होता बघा 33245। ओके मित्रांनो, ईडब्ल्यूएस साठी बघा आता तुमचा जो एसएमएल होता बघा 5006 होता आणि ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा या ठिकाणी 58370। तर तुमचा ऑल इंडिया रँक या रेंज मध्ये येत असेल मित्रांनो तर देखील तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये काय होऊ शकतो, सीट भेटू शकतो। ओबीसी साठी मित्रांनो बघा या ठिकाणी आता क्लोजिंग एसएमएल होता तुमचा 3027 आणि ऑल इंडिया रँक होता मित्रांनो तुमचा या ठिकाणी 36650। ओके, एससी साठी बघा मित्रांनो आता तुमचा क्लोजिंग एसएमएल होता या ठिकाणी 11346, ऑल इंडिया रँक होता बघा 1,24,258। या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले, लास्ट इयरला देखील कॅन्डिडेटला सीट अलॉटमेंट झालेली आहे। जर तुमचा ऑल इंडिया रँक आणि एसएमएल या रेंज मध्ये येत असेल विद्यार्थी मित्रांनो तर देखील तुम्हाला यावर्षी काय होऊ शकतो, कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतो पहिल्या राऊंड मध्ये। ओके, एसटी साठी बघा या ठिकाणी स्कोर एसएमएल होता बघा तुमचा 23,187 आणि जो ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा 3,07,975। ओके, एसीबीसी साठी तुमचा एसएमएल होता बघा या ठिकाणी 3,418 आणि तुमचा ऑल इंडिया रँक होता बघा लास्टला क्लोजिंग 41,091। ओके, विजयच्या कॅन्डिडेटला लास्ट इयरला तुमचं 6,928 या एसएमएल वरती आणि जो ऑल इंडिया रँक होता तुमचा या ठिकाणी किती होता तर तुमचं 77,327 या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले, लास्ट इयरला पहिल्या राऊंड मध्ये या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेली। ओके, एनटीव्ही साठी 8,644 एसएमएल होता आणि ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा या ठिकाणी 94,699। ओके, एनटीसी साठी बघा मित्रांनो या ठिकाणी आता क्लोजिंग एसएमएल होता तुमचा 4,803 आणि ऑल इंडिया रँक होता बघा 56,206। एनटीडी साठी जर तुम्ही विचार केला तर एसएमएल होता 3,200 आणि ऑल इंडिया रँक होता बघा 38,542। तर मित्रांनो तुमचं क्लोजिंग एसएमएल या रेंज मध्ये येत असेल तुमचं तर तुम्ही काय होऊ शकतो, तुम्हाला देखील पहिल्या राऊंड मध्ये सीट भेटू शकता आणि तुमचा ऑल इंडिया रँक जर इथपर्यंत येत असेल मित्रांनो तर देखील पहिल्या राऊंड मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदियाचा कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतो। माहिती आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू।